बारसू रिफायनरीवरून वातावरण तापलं. रिफायनरी विरोधात ग्रामस्थांचा ठिय्या, तर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे घेणार राज्यपालांची भेट. राज्यात उन्हाच्या तडाख्याचा भाज्यांवर परिणाम. आवक घटून दर वाढल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीचा इशारा. आजपासून 28 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता असल्यानं बळीराजाची चिंता वाढली. महाराष्ट्रासह 13 राज्यांना मलेरिया आणि डेंग्यूचा अलर्ट. तापमानातील चढ उतारामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट आजपासून 10 मे पर्यंत दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार. पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी निर्णय. शिक्षण विभागानं बंद केलेल्या सर्वाधिक अनधिकृत शाळा पालघर जिल्ह्यात. ठाण्यातील 15 आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील 13 शाळांचा समावेश. मुंबईत दुकानांची नोंदणी आणि नूतनीकरण आता मोफत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय. सुधारित अधिसूचना जारी. आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले. बम बम भोलेचा गजर करत यात्रेला सुरुवात.